नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत ढाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर प्रथमतः आपला यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तसेच आपले व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडलेच विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन अपडेट, बँकांच्या संदर्भातल्या माहिती, सहकार क्षेत्रातली महत्त्वाची माहिती, परीक्षेसंदर्भातले अपडेट्स त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या या सेक्शनमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेसंदर्भातील चर्चा करणार आहोत. आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदासाठी 73 व्हॅकन्सी म्हणजे 73 जागांसाठी या ठिकाणी ही जाहिरात त्यांनी जाहीर केलेली आहे. ही जाहिरात नक्की काय आहे, या जाहिरातीमध्ये परीक्षेचे केंद्र कोणते आहेत, परीक्षेचा फॉर्मॅट काय आहे, परीक्षेसाठी अर्ज कधी सादर करायचा आहे आणि कुठपर्यंत अर्ज असणार आहे, अशा महत्त्वपूर्ण घटकांची माहिती आणि परीक्षा दिल्यानंतर निवड प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे या संदर्भातली माहिती आपण आजच्या या पूर्ण सेक्शनमधनं समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. मध्ये कोणीही स्क्रिप्ट करणार नाही, कारण महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला PDF मधनं समजून घ्यायच्या आहेत. आणि एकदा आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थित समजून घेतली की मग आपण विचार करायचा आहे की आपण या पदासाठी त्या ठिकाणी पात्र आहोत का. आपल्याकडे जर ह्या पदासाठी पात्रता असेल तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या पदासाठी अर्ज करा. खास करून जे विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रहिवासी असणारे विद्यार्थी आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात त्या ठिकाणी महत्त्वाची सुवर्ण संधी आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ही जी काही बातमी आहे, बँक भरतीच्या संदर्भातली ही जी जाहिरात आहे, ती आपल्या जिल्ह्यांमधल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या संधीचा त्या ठिकाणी लाभ घेता येईल. 73 जागा आहे, परीक्षेचा शेड्यूल काय आहे, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या परीक्षेसंदर्भातला त्या ठिकाणी तयारी करत असेल तर आपल्या प्रशांत क्लासेसची या ठिकाणी टेलिग्राम सिरीजची जी काही बॅच आहे, ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच त्या ठिकाणी जॉईन करायची असेल तर आपली जी बॅचची फीज आहे 199 रुपीज फीज आहे. या फीजमधून तुम्हाला आम्ही सर्वात महत्त्वाचं जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षेसंदर्भातले विचारले जाणारे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न, ज्याला आपण काय म्हणतो MCQ सिरीजचे जे क्वेश्चन असतात, ओके, जे आपले MCQचे क्वेश्चन असतात ते क्वेश्चन्स आम्ही त्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तसेच तुम्हाला काही बँक भरतीच्या संदर्भातले जे आमचे रेकॉर्डेड सिरीजचे जे लेक्चर्स आहेत ते देखील तुम्हाला त्यामध्ये आम्ही देणार आहे. आणि आपली जी काय पूर्ण फीज आहे ही फीज आहे 199 रुपीज फीज आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल तर त्यांनी 199 रुपीज, स्क्रीनवरती आपला नंबर दिसतोय आहे, हाच नंबर आपला व्हॉट्सअप देखील आहे, फोनपे देखील आहे, गुगल पे नंबर देखील आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला जॉईन व्हायचं असेल टेलिग्राम सिरीजच्या बॅचला, तर त्यांनी 85 30 80 42 74 8530804274 यावरती 199 फीज पेड केल्यानंतर स्क्रीनशॉट याच नंबरवरती व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. आणि व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर तुम्हाला टेलिग्राम सिरीजवरती त्या ठिकाणी जॉईन केलं जाईल. आणि जे मी तुम्हाला महत्त्वाचे अपडेटेड सिरीज देतो आहे ते संपूर्ण परीक्षेच्या संदर्भातलं असणार आहे. त्यामुळे जो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संदर्भातला जो सिलेबस आहे त्यावर आधारित आम्ही ते सर्व महत्त्वाचे क्वेश्चन सिरीज त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यामुळे जेणेकरून तुम्हाला ते परीक्षेसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. आता आपण सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेची अपडेट या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि त्यामध्ये जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीचं आपण व्यवस्थितरित्या त्याचं वाचन करून त्यातली महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समजून घेऊया. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी. चला, आता आपल्याला गुगलवरती गेल्यावरती तुम्हाला या ठिकाणी जे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक भरतीची जी वेबसाईट आहे, या पद्धतीची बँकेचे पेज आहे. त्या बँकेची जी वेबसाईट आहे ती डिस्क्रिप्शन्समध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देईल. DCC बँक भरतीच्या संदर्भातले या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीची ही वेबसाईट आहे बँकेच्या वेबसाईटवरती आल्यावरती बघा, या ठिकाणी तुम्हाला भरती 2025 आणि इथे तुम्हाला स्क्रोलिंगला न्यू म्हणून दिसतंय, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी जी काही रिक्रुटमेंट ॲडव्हर्टाइजमेंट आहे 2025ची ती तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होतील. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जे काही PDF आहे, जाहिरातची जी काही PDF आहे ती तुम्हाला इथे आहे. आणि ॲप्लिकेशन्स इथे तुम्हाला करायचं आहे टू ऑनलाईन. आता आपण संपूर्ण जाहिरात व्यवस्थित समजून घेऊया. PDF तिथनं डाउनलोड केल्यावरती या पद्धतीची PDF येते, 10 पेजेसची PDF आहे.
आता PDF मध्ये जनरली काय काय गोष्टी आपल्याला महत्त्वाचे या ठिकाणी बघायचे आहेत ते आपण पहिले इथे बघूया. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला अर्ज कधी स्टार्ट करायचे आहेत, म्हणजे फॉर्म भरायचे कधी तर कुठपर्यंत. त्यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे परीक्षेचे केंद्र काय आहे, परीक्षेसाठी जी पात्रता काय आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी जी काय निवड प्रक्रिया कशी आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फीज वगैरे या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यासोबत आम्हाला परीक्षेचा सिलेबस काय आहे, आणि परीक्षेचा सिलेबस असल्यानंतर परीक्षेचं माध्यम काय आहे, या गोष्टी आपल्याला खूप गरजेच्या असतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर पहिलं आपल्याला सेक्शनमध्ये पाहायचं आहे द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट जे काही सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स जे आहे लिमिटेड सिंधुदुर्ग. ओके, या बँकेची जाहिरात आहे. या बँकेच्या जाहिरातीच्या संदर्भात आपल्याला जी स्टार्ट आहे म्हणजे फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती डेट किती आहे, 5/9/2025 पासून, म्हणजे 5 तारखेपासून म्हणजे आजच या ठिकाणी ही डेट स्टार्ट झालेली आहे. आता 30/9 पर्यंत, म्हणजे 30/9 पर्यंत तुम्हाला काय असणार आहे, म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत लक्षात घ्या, 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला काय करायचे आहे, अर्ज करायचे आहेत. आणि ऑनलाईन पेमेंट पण तीच डेट दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे 5 सप्टेंबर पासून, इकडे लक्ष द्या रे व्यवस्थित, 5 सप्टेंबर पासून स्टार्ट झालेले आहेत फॉर्म, तर 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज त्या ठिकाणी करायचे आहे. द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स लिमिटेड सिंधुदुर्ग. ओके, त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे काही हॉल तिकीट्स असणार आहे ते तुम्हाला परीक्षेच्या आधी 7 ते 10 दिवस आधी तुम्हाला त्या पोर्टलवरती अपलोड केले जाईल, त्यावेळेस मी तुम्हाला ती अपडेट देईलच. त्यानंतर आता आपल्याला परीक्षेच्या संदर्भातील जे महत्त्वाचे घटक असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बँकेची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट या पद्धतीची आहे, तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पण दिलेली आहे, डिस्क्रिप्शन्समध्ये पण मी ती वेबसाईट देणार आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे काही क्लेरिकल पद आहे, ज्याला आपण लिपिक पद असं म्हणतो, हे क्लेरिकल पद जे आहे, ह्या क्लेरिकल पदाच्या संदर्भातली 73 जागा आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे की आम्हाला परीक्षेच्या संदर्भातली पात्रता काय आहे, बरोबर की नाही. आता या ठिकाणी काय म्हटलं आहे, ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट म्हटलेलं आहे, म्हणजे तुमचं पदवी किंवा पदव्युत्तर पदवी या दोन्ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि ग्रॅज्युएशन तर कंपल्सरी विद्यार्थ्यांचं झालेलं असतंच. त्यानंतर पुढचा पॉईंट त्यांनी म्हटलेला आहे की तुम्हाला ग्रॅज्युएशनला म्हणजे पदवीला, इकडे लक्ष द्या रे, पदवीला तुम्हाला किती पाहिजे, 40% मार्क्स पाहिजेत. ओके, हा पॉईंट इथे त्यांनी क्लिअरपणे सांगितलेला आहे. त्याच नंतर तुम्हाला पुढे MSCIT, आता हे कंपल्सरी असतंच. आता हे यामध्ये काय असं नवीन नाहीये, तुम्ही बँक भरती कोणतीही दिली तर यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी असतात. ग्रॅज्युएशन, MSCIT, टायपिंग वगैरे या सगळ्या गोष्टी कंपल्सरी असतात. ओके, ते MSCIT इथे त्यांनी तुम्हाला क्लिअरपणे सांगितलेलं आहे. ग्रॅज्युएशन आणि MSCIT हे दोन मुद्दे इथे क्लिअर झाले. त्यानंतर पुढे आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय होतो, वय. बघा, पहिलं पात्रता लक्षात आली. ओके, शैक्षणिक पात्रता काय आहे, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनला तुम्हाला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला तुम्हाला 40% मार्क्स या ठिकाणी पाहिजे. आता वयोमर्यादा काय आहे, 21 ते 38. बघा, आता जी आपले बॅचचे काही विद्यार्थी असतील GDCA बॅचचे, तर त्यांचं वय जर त्या ठिकाणी 35-36 असेल तर ती या ठिकाणी फॉर्म फिलअप करू शकतात. पण एक लक्षात घ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खास करून महत्त्वाची एक संधी आहे, कारण ह्या ज्या परीक्षा होणार आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गतच होणाऱ्या परीक्षा आहेत. म्हणजे त्यांनी परीक्षा केंद्रे तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव आणि मापुसा या ठिकाणी ह्या परीक्षा घेतल्या जाणार आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. ओके, 21 ते 38 ही वयोमर्यादा आहे, इथे त्यांनी क्लिअरपणे सांगितलं आहे. त्यानंतर पुढे म्हटलंय त्यांनी क्लेरिकल पदासाठी जे काही तुम्हाला स्टेपन देणार आहे. आता इथं तुम्हाला कसं आहे, स्टेपन आहे. ओके, आता इथे 18 महिन्याचा तुम्हाला प्रोबेसरी क्लेरिकल पदासाठी नेमणूक केली जाणार आहे. इथे त्यांनी क्लिअरपणे म्हटलंय 18 महिने. ओके, आता काही बँकांचं कसं असतं 12 महिने असतं, आता इथे त्यांनी क्लिअरपणेच म्हटलंय तुम्हाला 18 महिने. आणि पेमेंट पण इथे तुम्हाला जे स्टेपन देणार आहे ते किती असणार आहे, 18,000 रुपये. त्यामुळे जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी असतील त्यांनी ही संधी सोडू नका, व्यवस्थित अभ्यास करा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, परीक्षा अटेम्प्ट करा. ओके, बघा 18,000 रुपये आहे तुम्हाला या ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी 18 महिने तुम्हाला ते त्यांनी सांगितलेले आहे. ओके, त्यानंतर पुढे ते बँकांच्या नियमानुसार, रेग्युलेशननुसार ते पुढे तुम्हाला कंटिन्यू करतात, या गोष्टी लक्षात घ्या. त्यानंतर प्रोबेशनरी पिरियड यामध्ये क्लेरिकल शुड बी 18 महिन्याची पोस्टिंग आहे, तुम्हाला या ठिकाणी त्यांनी क्लिअरपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर अटेंडन्स रेकॉर्ड ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या तिथे तपासल्या जातात. वर्किंग तुमचा परफॉर्मन्स काय आहे,
जे आता विद्यार्थी जॉईनिंग होतील त्यावेळी नंतरची ही प्रोसेस आहे. पण आता आपल्याला मेन महत्त्वाचं पार्ट काय समजून घ्यायचं होतं, तर वयोमर्यादा समजून घेतली आपण, स्टेपन किती आहे ते समजून घेतलं आणि किती महिन्यांसाठी आहे, 18 महिन्यांसाठी आहे. ओके, इथपर्यंत पॉईंट क्लिअर. चलो, आता पुढे आपल्याला ऍप्लिकेशनसाठी सगळ्यात महत्त्वाचं ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पेमेंट फीज आहे आणि डॉक्युमेंट तुम्हाला ते स्कॅन करून अपलोड करायचे आहेत. हा पॉईंट इथे क्लिअरपणे समजून घ्या. आता स्कॅन देअर फोटोज, तुमचे या ठिकाणी फोटोज असणार आहे, सिग्नेचर असणार आहे आणि तुमचा लेफ्ट थंब असणार आहे. तो एक पॉईंट इथे समजून घ्या. त्यानंतरचा पॉईंट तिथे त्यांनी म्हटलंय हँड रायटिंग तुम्हाला डिक्लेरेशन्स जे असणार आहे ते तिथे तुम्हाला करायचं आहे. सिग्नेचर जे तुम्हाला आहे त्या ठिकाणी कॅपिटलमध्ये सिग्नेचर तुमची अलाउड नाहीये, एक लक्षात घ्या. त्यामुळे जे तुम्ही रेग्युलर सिग्नेचर करताय ती. त्याच्यानंतर बघा इथे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जी काही जाहिरात आहे ती नीट वाचत नाही आणि डायरेक्ट फॉर्म भरायला स्टार्ट करतात. त्याच्यामुळे तुमचं आधी थेरी कन्सेप्ट तुमची क्लिअर पाहिजे. म्हणजे पीडीएफ तुम्ही एकदम व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येत नाही. पहिला पॉईंट आता तुमचं इथे काय आहे की तुमच्याकडे एक फोटो पाहिजे, पासपोर्ट साईज लेटेस्ट मधला. त्यानंतर तुमचं सिग्नेचर केलेला एक फोटो पाहिजे आहे. ओके, आणि तुमचा लेफ्ट थंब जो असणार आहे तो ब्लँक किंवा ब्ल्यू इंक वरती. ओके, म्हणजे आपला जो थंब असतो तो तुम्हाला लेफ्ट थंब त्या ठिकाणी घ्यायचा आहे. पेपरवरती, ब्लँक पेपरवर असेल, व्हाईट असेल त्यावरती. त्यासाठी ब्लॅक किंवा ब्ल्यू दोन्ही चालेल, त्यापैकी एक तुम्हाला पाहिजे. म्हणजे हे 3 डॉक्युमेंट्स पहिले तुम्ही क्लिअर करून ठेवायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक ब्लँक पेपरवरती आता या ठिकाणी जो फॉर्मॅट दिसतोय बघा, हा फॉर्मॅट आहे, हा तुम्हाला काय करायचा आहे, लिहायचा आहे. यामध्ये तुमचं नाव सुरुवातीला तुम्हाला लिहायचं, इथे त्यांनी क्लिअरपणे सांगितलंय की आय नेम ऑफ द कॅन्डिडेट, म्हणजे इथे तुम्ही सुरुवातीला तुमचं नेम टाकायचं आहे आणि ॲज इट इज जो काही डिक्लेरेशन्स आहे हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे आणि त्याचा फोटो बरोबर तुम्हाला तुमचं जे काही स्कॅन तुम्ही करणार आहे डेस्कवरती त्यामध्ये हे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा पहिला पॉईंट तुमचा क्लिअर झाला, फोटो साईन. बघा इथे मी शॉर्टमध्ये टाकतो फोटो, त्यानंतर इथे तुमचं साईन पाहिजे आहे, त्यानंतर इथे तुमचं थंब पाहिजे आहे. ओके, लेफ्ट थंब पाहिजे आहे. ओके, इथे लिहितो तसं 1 2 3 या सगळ्या गोष्टी क्लिअर पाहिजे. त्यानंतर तुमच्याकडे डिक्लेरेशन हे जे आहे व्यवस्थित लिहून घ्या हवं तर. नोटिफिकेशन मध्ये पण तुम्हाला हे आहे सेकंड पेज वरती, पण ते कुठे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मी क्लिअर केलं आहे. ओके, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर पुढे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आता ही प्रोसेस दिलेली आहे. सिंधुदुर्ग बँकेच्या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला इथे अप्लाय जे आहे ते ऑनलाईन करायचं आहे. क्लिक हेअर द न्यू रजिस्ट्रेशन प्रोसेसिंग, ही प्रोसेस आहे. त्यानंतर आता आपल्याला पुढे ही प्रोसेस दिलेली एकदा ही व्यवस्थित वाचून घ्या. जे जे महत्त्वाचं होतं ते आपण या ठिकाणी कव्हर अप करतोय. त्यानंतर आता पुढचा पॉईंट जो असतो तो तुमचा पेमेंट, बरोबर की नाही. आता फीज किती आहे, तर जाहिरात तर आलेली आहे बरोबर. आता फीज किती आहे हे विद्यार्थी मित्रांनो इकडे लक्षात घ्या. बघा आता क्लेरिकल पदासाठी ही वॅकन्सी आलेली आहे. तर क्लेरिकल पदासाठी या वॅकन्सीमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे काही फीज सेक्शन इथे त्यांनी तुम्हाला क्लिअरपणे सांगितलेलं आहे 1500 रुपये आणि प्लस 18% तुमचा त्या ठिकाणी काय असणार आहे, जीएसटी ॲड आउट असणार आहे. हा एक पॉईंट इथे पहिलं क्लिअरपणे करा. आणि नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे रिफंडेबल होणार नाही ही पण लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थी नीट वाचत नाही आणि मग नंतर विचारत बसतात. त्याच्यामुळे जाहिरात पहिलं व्यवस्थित वाचून घेणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा 73 पदांसाठी ही वॅकन्सी आहे क्लेरिकल पदाची आणि फीज पण तुम्हाला इथे त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे 1500 प्लस 18% जीएसटी असणार आहे. क्लेरिकल पद आहे. ओके, आणि नॉन रिफंडेबल आहे, एक लक्षात घ्या, म्हणजे फीज तुम्हाला परत केली जाणार नाही, हे पहिले ते क्लिअरपणे समजून घ्या. त्यानंतर फोटो इमेज कशा पद्धतीचे पाहिजे हे त्यांनी इथे तुम्हाला क्लिअरपणे सांगितले. त्याचबरोबर इथे पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं आता जे काही लेफ्ट हेम्स असणार आहे तुमचा ते सगळी इथे डिटेल्स इन्फॉर्मेशन्स आहे. बाकी यामध्ये आपल्याला काही जास्त वाचण्याची गरज नाही आहे. त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं तुमचं हे बघा हेच आहे, मग अशी मी तुम्हाला क्लिअरपणे सांगितलं फोटोग्राफी, सिग्नेचर आणि थंब. आणि जे तुम्हाला मी रायटिंगसाठी जे डिक्लेरेशन दाखवलं ते या गोष्टी तुमच्या क्लिअर पाहिजे. ओके, त्यानंतर ही प्रोसेस दिलेली आहे. आता इथून पुढे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या संदर्भातील सिलेक्शन प्रोसेस काय असते हे पण खूप गरजेचं आहे बरोबर. आता सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, पोस्ट ऑफ द क्लर्क म्हटलेलं आहे. द सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट विल बी ऑन द बेसिस ऑनलाईन जी काय तुमची एक्झाम्स होणार आहे ती एक्झाम्स अँड म्हणजे आणि यामध्ये तुम्हाला काय असणार आहे तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू, म्हणजे तुमची मुलाखत घेतली जाणार आहे. म्हणजे पहिलं तुमचं काय असणार आहे
ऑनलाईन एक्झाम असणार आहे. एक्झाम नंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे आणि मग नंतर तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. ओके. पॅटर्न जे काय असणार आहे ऑनलाईन एक्झामचा रायटिंग टेस्टचा जो पॅटर्न आहे तो इथे त्यांनी क्लिअरपणे तुम्हाला दिलेला आहे, तो आपण इथे समजून घेणार आहोत. बघा, आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा बँक भरती परीक्षेसंदर्भातील जो सिलेबस काय आहे तो पहिला व्यवस्थित समजून घ्या. बरोबर. आता या ठिकाणी एक्झामिनेशनच्या संदर्भातलं जे तुम्हाला टेस्ट आहे त्यामध्ये जे सब्जेक्ट आहेत आणि या पूर्ण सब्जेक्टच्या तुम्हाला नोट्स PDF पाहिजे असतील तर आपल्याकडे अवेलेबल आहे. आपली टेलिग्राम सिरीजची बॅच जॉईन करा. यामधले संपूर्ण सिरीज मी त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. आता या ठिकाणी लक्षात असू द्या, जे काही तुमचं बँकिंग आणि कॉर्पोरेशन हा एक विषय आहे जो 30 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाणार आहे. ओके. आणि इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेज, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. मराठीत व्यवस्थित अभ्यास करा, सगळे क्वेश्चन्स सोपे असतात, काही अवघड नाही. त्यानंतर तुमचं जे कम्प्युटरच्या संदर्भातलं म्हणजे IT सेक्टरच्या संदर्भातले तुम्हाला त्या ठिकाणी 20 मार्क आहेत. म्हणजे टोटल जर तुम्ही पाहिलं 30 आणि हे +20 म्हणजे हे 50 मार्क तुमचे इथे कव्हर होतात. म्हणजे तुम्ही जर 2 ह्या फोकसवरती जास्त लक्ष दिलं तर तुम्हाला हे 50च्या 50 मार्क्स त्या ठिकाणी कव्हर अप करता आले पाहिजे. त्यानंतर ॲग्रिकल्चर बेसिसवरती, इकॉनॉमिकली सिस्टीमच्या बेसिसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि शेती यावरती पण सिरीज आहे आपल्या, त्या आम्ही सर्व त्यामध्ये कव्हर केलेले आहेत. ते 10 मार्क आहे. आणि मराठी लँग्वेज म्हणजे तुमचं व्याकरणाचा भाग आहे. यामध्ये थोडासा समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, नाम, सर्वनाम, क्रियाविशेषण, अव्यय यावरती तुम्हाला MCQ सिरीजचे क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे ते 10 मार्क तुमचे इथे असणार आहे. प्लस जनरल नॉलेज, अवेअरनेस, करंट अफेअर, बँकिंग रिलेटेड असतात, त्यामध्ये संपूर्ण घटक येत असतात, तो एक पॉईंट असणार आहे. त्यानंतर लॉजिकली ॲबिलिटी जो पार्ट आहे तुमचा, IQ टेस्ट आहे मॅथच्या संदर्भातला, तो या ठिकाणी 10 मार्कांचा असणार आहे. जर तुम्ही एकंदरीत पहिल्या टप्प्यात जर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी हे जे 4 सेक्शन आहे यामधलं तुम्ही व्यवस्थित अभ्यास पहिला करणं खूप गरजेचं आहे. 1, 2, 3, 4. ओके. जे आता जर तुम्ही हे स्टार्ट आउट केलं तर तुम्ही परीक्षेच्या संदर्भातलं जे काही पुढे अपडेट येतीलच त्यावेळेस तुम्हाला मी ती माहिती देईलच. पण आता आपण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं तुमचं हे एक्झाम शेड्यूल आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग तुम्हाला दिलेलं 75 मिनिटचा, हे पहिले लक्षात घ्या. ओके. त्यानंतर पुढे जी तुमची परीक्षेची भाषा असणार आहे ती इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. पण शक्यतो मराठीमध्ये मी विद्यार्थ्यांना जास्त प्रेफरन्स देईल. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट स्कोरिंग म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 50% मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. म्हणजे 45 मार्क्स कट ऑफ मार्क्स इथे त्यांनी शॉर्ट लिस्टेडसाठी, पर्सनल इंटरव्ह्यूसाठी त्यांनी या गोष्टी इथे क्लिअर केलेल्या आहेत. त्यानंतर पेनल्टी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. हा 5 नंबरचा मुद्दा तुमच्यासाठी खूप IMP आहे, हे पहिलं लक्षात घ्या. आता पेनल्टी फॉर रॉंग आन्सर, जर तुमचं एखादं उत्तर चुकलं, बघा एखादं उत्तर चुकलं तर ॲज पर IBPSचा जो रूल आहे म्हणजे मार्किंग कटिंगचा जो IBPSचा रूल आहे तो या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेबल आहे. हा पहिला पॉईंट लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला जी उत्तरं लिहायची आहे, जी उत्तरं सोडवायची आहे ते करेक्ट आणि ॲक्युरेट सोडवणं खूप गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट इथे विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर बरेचसे विद्यार्थी काय करतात, फॉर्म भरतात, अभ्यासाला लागतात, पण हा मुद्दा तिथं पाहतच नाही. हे खूप गरजेचं असतं, कारण ह्या गोष्टीचं तुम्ही ही तयारी आहे तुमची पहिली, हे पहिले समजून घ्या की आपल्याला अभ्यास कसा स्टार्ट करायचा आहे, सिलेबस कंटेंट काय आहे, त्याचा रूल्स काय आहे, ह्या गोष्टी तुम्ही विद्यार्थ्यांनी समजून घेणं खूप गरजेचं असतं. ओके. तर हे बेसिक स्ट्रक्चर आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं सिलेबस दिलेलं आहे, माध्यम सांगितलेलं आहे, मराठी इंग्लिश दोन्ही आहे. ओके. 50% मार्क्स इथे त्यांनी स्कोरिंग सांगितलेलं आहे आणि 45 मार्क्स कट ऑफ मार्किंगच्या संदर्भातली ते त्यांनी क्लिअरपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. रॉंग आन्सर जर तुमचं असेल तर IBPSच्या रूलनुसार ते कट ऑफ त्या ठिकाणी केले जातील, हे लक्षात असू द्या. ओके. त्यानंतर पुढे सगळ्यात महत्त्वाचं, कॅन्डिडेट विल बी शॉर्ट लिस्टेड. आता जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला मार्किंगमध्ये समान मार्क पडले तर अशा वेळेस त्यांना इंटरव्ह्यू बेसिसवरती दे आर परफॉर्मन्स इन ऑनलाईन एक्झामिनेशन्स, ओके, अँड व्हॅलिडेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे त्यांचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स बेसिस अँड शॉर्ट लिस्टेडच्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर जाणार आहे. तुमचं एज्युकेशन बघितलं जाणार, त्यांचं क्वालिफिकेशन काय असणार आणि एक्सपिरियन्स बेसिस हा एक पॉईंट इथे विचारात घेतला जाईल. आता मेरिट सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे हे त्यांनी ते क्लिअरपणे सांगितलेलं आहे. ओके. जे काही त्यांचे स्कोर येणार आहे, ऑनलाईनचे जे एक्झामचे जे स्कोर येणार आहे अँड इंटरव्ह्यूज, ओके, ह्या 2 गोष्टी इथे तुमच्या क्लिअर असणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट काय असतो तुमचा, परीक्षेचं सेंटर. आता एखादा विद्यार्थी जर इकडे
औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला राहणारा असेल किंवा नाशिककडे राहणारा असेल आणि तो जर या बँकेची परीक्षेसाठी फॉर्म भरत असेल तर त्या विद्यार्थ्याला रत्नागिरीला परीक्षेसाठी किंवा सिंधुदुर्गला परीक्षेसाठी किंवा पणजी त्याचबरोबर मडगाव किंवा मापुसा ही परीक्षेची केंद्र त्यांनी दिलेली आहे. यापैकी त्याला कोणत्याही ठिकाणी परीक्षेच्या त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल. म्हणजे जे ते सिलेक्शन करतील त्या बेसिसवरती. त्याच्यामुळे शक्यतो जे विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असेल तर त्यांनी जास्तीत जास्त फॉर्म भरणं हे गरजेचं आहे, कारण ही तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची संधी आहे. बाकीचे विद्यार्थी भरू शकतात, पण त्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला येणं जाणं ह्या गोष्टी पॉसिबली होणं गरजेचं आहे. तर परीक्षेसाठी तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट होऊ शकतात. बघा इथे त्यांनी क्लिअरपणे म्हटलेलं आहे, एक्झामिनेशन सेंटर त्यांनी ऑलरेडी तुम्हाला क्लिअरपणे सांगितलेलं आहे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे मडगाव आणि त्यानंतर मापुसा ही 5 परीक्षेची केंद्र दिलेली त्यांनी आहेत. आणि जी काही म्हणजे बँक त्या ठिकाणी ऑदर सेंटर टू द कॅन्डिडेट ज्या गोष्टी असणार आहे म्हणजे अलॉटेड ते बँकेचं राईट आहे, ते बँक ठरवणार आहे. प्लस आता एक लक्षात घ्या, तुम्ही एक्झाम तर दिली, ओके, तुम्ही एक्झाम सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, पणजी असेल किंवा मडगाव असेल किंवा मापुसा असेल या ठिकाणी तुम्ही एक्झाम दिली आणि तुमचं त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी सिलेक्शन झालं तर तुमचा इंटरव्ह्यू कुठं होणार आहे ही त्यांनी ते क्लिअरपणे सांगितलेलं आहे की तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू विल बी द हेड, जे काही हेड ऑफिस आहे सिंधुदुर्ग या ठिकाणी होणार आहे. एक्झाम कुठे या 5 सेंटरवरती, ओके, आणि इंटरव्ह्यू कुठे होणार आहे सिंधुदुर्गला. हे गोष्टी विद्यार्थ्यांनी इथं पहिल्या क्लिअरपणे समजून घेणं गरजेचं आहे. चला व्यवस्थित ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. आपण स्टार्टिंगपासून डेट पाहिल्या, क्वालिफिकेशन्स पाहिलं, त्यानंतर जे पर्सेंटेजची आठ होती तीही पाहिली, त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहिला त्या ठिकाणी सिलेबस काय आहे तो पाहिला, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय आहे ती बघितली, त्यानंतर परीक्षेचे केंद्र काय आहे ती पाहिली, एक्झाम फीज काय आहे त्या गोष्टी आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या असतील आणि हवं तर तुम्ही पुन्हा एकदा ही PDF डाउनलोड करा, व्यवस्थित वाचा, समजून घ्या किंवा पुन्हा एकदा आपला व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि शांत चित्तेने व्यवस्थित आपण ह्या पदांसाठी ॲप्लिकेबल आहोत, आपल्याकडनं स्टडी होऊ शकतो, या सगळ्या गोष्टी विचारात करा आणि मग फॉर्म फिलअप करा. ओके, उगाच बरेचसे विद्यार्थी कधी कधी फॉर्म भरतात आणि परीक्षेलाच जात नाही, हाही पॉईंट तिथे आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करा, ह्या गोष्टी इथे खूप गरजेच्या आहे. ओके, हे पॉईंट इथे क्लिअरपणे विद्यार्थ्यांना समजले असतील. जे रूल्स आहे या गोष्टी नियम त्यांनी दिलेले आहेत ते तुम्हाला मान्य आहेत का? मान्य असतील तर तुम्ही फॉर्म फिलअप करा, काही हरकत नाही आहे. ओके, आणि अभ्यासाला सुरू करून द्या. त्यानंतर बेसिक जनरल इन्स्ट्रक्शन सूचना तुम्हाला त्यांनी या ठिकाणी क्लिअरपणे सांगितलेल्या आहेतच. ओके, हे एकदा व्यवस्थित वाचून घ्या. पण परीक्षेच्या संदर्भातलं जे महत्त्वाचं होतं ते मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअरपणे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला DCC बँक भरती परीक्षेसंदर्भातील या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे काही परीक्षेची तयारी करायची असेल तर त्यासाठी आपला जे काही टेलिग्राम सिरीजचा जो ॲप आहे, ॲप सिस्टीमची आपली जी लिंक आहे ती आम्ही स्टार्ट आउट केलेली बॅच त्यामध्ये स्टार्ट केलेली आहे. त्यामुळे जे जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपला स्क्रीनवरती नंबर देतोय 85 30 80 42 74 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे आणि व्हॉट्सअप देखील नंबर आहे. त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जॉईन करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांनी 199 रुपीज आपली फीज आहे. या फीजमध्ये तुम्हाला पूर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती परीक्षेसंदर्भातील अपडेट्स, MCQ सिरीजचे क्वेश्चन्स आणि काही महत्त्वाचे जे लेक्चर सिरीज असणार आहेत ते आम्ही त्यामध्ये प्रोव्हाइड करतो आहे. त्यामुळे जी 199 रुपीजची फीज आहे ती फीज पेड केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या नंबरवरती मला व्हॉट्सअप स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलचं जी आमची ॲप सिस्टीम आहे त्यामध्ये तुम्हाला जॉईन केलं जाईल. ओके, सर्व विद्यार्थ्यांना आजची ही जाहिरात व्यवस्थित समजली असेल. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.